शेतकरी मित्रांनो, 20 म्हशी सांभाळणारे एकटे तरुण बांधव आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. काय सांगाल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, किती लिटर दूध निघते रोज तुम्हाला? 10-12 लिटर निघते. दुधाला भाव किती आहे? 40-50. तुम्ही एकटे सांभाळतात का तुम्हाला अजून कोणी सांभाळू लागते? एकटा माणूस. बघा शेतकरी मित्रांनो, इकडून 10 आणि इकडून 10, 20 म्हशी आहेत आणि 20 म्हशींचं दूध मशीनद्वारे काढतात का हाताने? हाताने दोघं भाऊ काढतात. तुम्हाला यातून वर्षाला प्रॉफिट किती भेटते? लाख रुपये महिना येतो. आणि चारा किती एकरवरती लावला तुम्ही याचा? चारा किती एकर? 2 एकर वरती गवत लावले तुम्ही. शेतकरी मित्रांनो, करण्याची तीव्र इच्छा असेल तर शेतकरी बांधवांना नक्की फायदा होतो. यांचं शेणाचा ढीग पाहिला तर भरपूर आहे. मशीनची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि कडबाकुट्टीच्या साह्यानं शेतकरी बांधव ओला आणि वाळलेला दोन्ही प्रकारचा चारा देतात. यांच्याकडं पाहू शकता भुस्साही आहे आणि पाठीमागं घासही आहे. अगदी साध्या पद्धतीनं शेतकरी बांधवांचं या ठिकाणी म्हैस पालन रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आमचा तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. शिवराम पाटलोबा मुंडे. शेतकरी बांधवांना सांगा की एका म्हशीची किंमत लाख रुपये आहे. तुम्ही ह्या म्हशी घरी तयार केल्या होत्या का विकत आणल्यात? घरी तयार केले. शेती किती एकर आहे तुम्हाला सगळी? हा, 8-9-10 एकर आहे. दोघं भाऊ मस्तपैकी चालवतात. शेणामधून सुद्धा लाखो रुपये मिळतात आणि दुधामधून सुद्धा लाखो रुपये घेतात. दोघंच तरुण भाऊ या ठिकाणी दूध काढतात, म्हशी सांभाळतात आणि तुम्ही एकटे स्वतः फार्म चालवतात. एकटा माणूस सुद्धा 20 म्हशी सांभाळू शकतो. हे उदाहरण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जर आवडलं तर नक्कीच काकांसाठी एक लाईक, कमेंट आणि शेअर झालं पाहिजे. 2 मोटरींचं पाणी तुम्ही एकटे देता, 2 मोटरींचं पाणी पण देता आणि एवढा फार्म पण चालवता. आता बाकी शेतामध्ये काय केलं तुमच्या अजून सांगता येईल का शेतकरी बांधवांना? फक्त चाराच पिकवता. चारा पिकवून दुधाचे पैसे कमवता. दुधाला काय दर आहे सध्या? 40-50 रुपये लिटर दुधाला भाव चालू आहे.